नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो मी आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मागील वर्षी घेण्यात आलेला SRPF गट क्रमांक 7 दौंड येथील पोलीस भरती परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले GS आणि चालू घडामोडी विषयावरील प्रश्न. चला तर मग सुरू करू आजचं व्हिडिओ लेक्चर. बघा पहिला प्रश्न पहा, भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे? ऑप्शन आहेत कर्कवृत्त, अक्षवृत्त, मकरवृत्त की विषुवृत्त. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कर्कवृत्त. आता बघा हे कुठल्या राज्यातून जाते? आपल्या भारतामधून कुठल्या राज्यातून जाते बघा. हे काय गुजरात, त्याच्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बंगाल, मिझोरम, त्रिपुरा. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बंगाल, मिझोरम आणि त्रिपुरा. ठीक आहे. पुढचं प्रश्न बघा मित्रांनो. बघा माउंट एव्हरेस्टची उंची किती मीटर आहे असं विचारलेलं आहे. बघा याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 8848.86 मीटर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पहा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? तर महाराष्ट्र विधानसभेमध्ये विचारलं गेलेलं आहे मित्रांनो. बघा तर याच्या एकूण जागा आहेत 288 आहेत आणि 78 जागा आहेत विधान परिषदेच्या. विधान परिषदेमध्ये असतात मित्रांनो 78 आणि विधानसभेमध्ये 288. ठीक आहे. प्रश्न नीट कळाला असेल तर पुढचा प्रश्न बघा. पहा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म विचारायला कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? ठीक आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिवनेरी. ठीक आहे. आता राजगड बघा. राजगड काय होतं? शिवरायांची पहिली राजधानी होती, प्रथम राजधानी. नंतर रायगड ही दुसरी राजधानी होती मित्रांनो. आणि छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत ही राजधानी रायगडच होती. त्यानंतर प्रतापगड. आता प्रतापगड कशासाठी बघा तर प्रतापगडावर एक घटना झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध केला होता या ठिकाणी. अफजल खानाचा वध केला होता शिवाजी महाराजांनी. ठीक आहे. तर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता शिवनेरी किल्ल्यावर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पहा हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? पर्याय बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी की महात्मा फुले. याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी यांनी हरिजन हे वृत्तपत्र सुरू केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होतं? मूकनायक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक. त्यानंतर समता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पहा कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा कोणती? कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा विचारली मित्रांनो. याचा पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे Cu. ही कॉपरची संज्ञा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. जमनापरी ही जात कोणत्या प्राण्याची आहे? आता जात विचारली मित्रांनो. बघा गाय, शेळी, म्हैस की मेंढी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शेळी. हे जमनापरी हे शेळीची जात आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. बघा महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल म्हणजे SRPF या जवानाचे प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? ते याचे योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 नानवीज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल SRPFचं प्रशिक्षण केंद्र आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. बघा धरणाच्या पाण्याची क्षमता कोणत्या एककात मोजली जाते? याचं योग्य उत्तर मित्रांनो TMC पर्याय क्रमांक 2. जे धरणाचे पाणी असते साठवलं गेलेलं त्याचे ते एकक आहे मोजण्याचं TMC. चला पुढचा प्रश्न पहा. बघा भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर विचारलं गेलेलं आहे. नैसर्गिक बंदर ऑप्शन बघा कलकत्ता, गोवा, विशाखापट्टणम, मुंबई. तर नैसर्गिक बंदर जे आहे भारतातील सर्वात मोठे ते आहे
मुंबई पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर मित्रांनो मुंबई हे नैसर्गिक बंदर सर्वात मोठं भारतातलं. चला पुढचा प्रश्न पहा. भीमा नदीचा उगम कुठे झालाय असं विचारलेलं बघा. भीमा नदी जी आहे तिचा उगम कुठे झालेला आहे? ऑप्शन बघा सप्तशृंगी, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर की महाबळेश्वर. तर याचं एक उत्तर मित्रांनो भीमाशंकर पर्याय क्रमांक 3. आता त्र्यंबकेश्वर इथं गोदावरीचा उगम आहे मित्रांनो, गोदावरी नदीचा, जी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी. त्यानंतर महाबळेश्वर इथं कृष्णा नदीचा उगम आहे, महाबळेश्वर इथं कृष्णा नदीचा आहे. तर भीमा नदीचा उगम आहे भीमाशंकर येथे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा बघा. मानवी शरीरातील गुणसूत्राची संख्या विचारली मित्रांनो, संख्या. तर ऑप्शन बघा 46, 36, 26 की 16. तर जेव्हा संख्या विचारली जाईल गुणसूत्राची तेव्हा त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 46. आणि जर जोड्या जर विचारल्या मानवी गुणसूत्राच्या जोड्या तर त्या आहेत 23. जोड्या जर विचारल्या मित्रांनो मानवी गुणसूत्राच्या तर त्या आहेत 23 जोड्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. अजीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग होतो? ठीक आहे. अजीवनसत्वाच्या अभावाने मित्रांनो रात आंधळेपणा हा रोग होतो. आता बेराबेरी जे आहे बेरीबेरी हे आहे ब जीवनसत्वाच्या अभावामुळे. त्यानंतर अनिमिया हा कॅन्सर असतो, ब्लड कॅन्सर. आणि मुर्दूस हा ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. मुर्दूस ड जीवनसत्वाच्या अभावाने, बेराबेरी हा ब जीवनसत्वाच्या अभावाने आणि अ जीवनसत्वाच्या अभावाने रात आंधळेपणा हा रोग होत असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पाऱ्याचा उत्कलनांक किती आहे असं विचारलं आहे बघा. याचं ऑप्शन बघा 357 अंश सेल्सिअस, 251, 450 की 300. त्याचं एक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 357 अंश सेल्सिअस हा पाऱ्याचा उत्कलनांक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा बघा. विद्युत धारेचे एकक कोणते? आता विद्युत धारेचे एकक विचारलं मित्रांनो, याचं एक उत्तर आहे अँपियर. ठीक आहे. अँपियर हे विद्युत धारेचं एकक आहे. आता डेसिबल जे आहे, डेसिबल हा ध्वनीचा आहे. ठीक आहे. तर बघा पुढचा प्रश्न बघा. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? बघा राईट बंधू, जॉन बेअर्ड, गॅलिलिओ की मेंडेली. त्याच्या योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 जॉन बेअर्ड आणि टेलिव्हिजनचा शोध लावला. आणि राईट बंधू आपल्याला माहित आहे विमानाचा शोध लावला. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. गॅलिलिओने दुर्बीण, गॅलिलिओनी दुर्बिणीचा शोध लावला. आणि मेंडेले जे आहे ते अनुवांशिकतेचा शोध लावलेला आहे. वाटाण्याच्या बियावर प्रयोग करून मेंडेले आणि अनुवांशिकतेचा शोध लावलेला मित्रांनो. तर टेलिव्हिजनचा शोध कोणी लावलेला आहे? जॉन बेअर्ड याने. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. 3 जानेवारी हा कोणता दिन विशेष म्हणून साजरा केला जातो? 3 जानेवारी या ठिकाणी विचारलेला आहे बघा. तर 3 जानेवारी हा बालिका दिन, सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. तर महिला दिन कधी होतो बघा? 8 मार्च. संपूर्ण भारतात 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर विज्ञान दिन 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन. भारताचे शास्त्रज्ञ सी व्ही रमन यांच्या स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो. आणि पर्यावरण दिन आहे 5 जून. ठीक आहे. पर्यावरण दिन 5 जून. 8 मार्च महिला दिन, बालिका दिन आहे 3 जानेवारी आणि विज्ञान दिन 28 फेब्रुवारी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पहा. भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते असं विचारलेलं आहे. भारताचा जो पहिला वित्त आयोग होता त्याचे अध्यक्ष होते मित्रांनो पर्याय क्रमांक 2 केसी नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतात नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? आता नियोजन आयोगाची स्थापना विचार केली मित्रांनो पहिला नियोजन आयोग तो झालेला आहे पर्याय क्रमांक 3 15 मार्च 1950. आता त्याचा नियोजन आयोगाचा आता नीती आयोग याचं रूपांतर झालेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पहा. गडचिरोली जिल्ह्यात जुलै 2024 मध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत खालीलपैकी कोणत्या पथकाची विशेष कामगिरी केलेली आहे? तर बघा ग्रे हॉटन्स, C60, CSF की ITBP. याचे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 C60 या पथकाची विशेष कामगिरी केलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पहा. भारत चीन युद्ध कोणत्या साली म्हणजे कोणत्या वर्षी झालेलं आहे असं विचारण्यात आलेलं बघा. 1963, 1966, 1965 की 1962. याचं योग्य पर्याय क्रमांक 4 1962.
भारत आणि चीन याचं युद्ध झालं होतं 1962 मध्ये. चला पुढचा प्रश्न पहा. बघा, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली असं विचारलं गेलेलं आहे. पर्याय बघा, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, केशवचंद्र सेन की सुभाषचंद्र बोस. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, स्वामी विवेकानंद यांनी कोलकाता येथे रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. ठीक आहे. आता लोकमान्य टिळक बद्दल पाहू आपण. लोकमान्य टिळक यांना असंतोषाचे जनक असे म्हटलं जाते. त्यानंतर केशवचंद्र सेन यांनी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेची स्थापना केली आहे. आझाद हिंद सेना म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं एक उत्तर मित्रांनो स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पहा, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते असे विचारलेलं आहे. घटना समितीचे अध्यक्ष, तर घटना समितीचे अध्यक्ष होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते मित्रांनो. भारताचे पहिले राष्ट्रपती आणि घटना समितीचे अध्यक्ष ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष. मसुदा समिती. ठीक आहे. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. पुढचा प्रश्न बघा. पहा, भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देतात? आता भारताचे जे सरन्यायाधीश असतात त्यांना शपथ देतो भारताचे राष्ट्रपती मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पहा, भारतीय स्टेट बँकेची स्थापना विचारलेली आहे कोणत्या वर्षी झालेली आहे? 1 जुलै 1956, 1 जुलै 1965, 1 जुलै 1966 की 1 जुलै 1955. त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, 1 जुलै 1955. ठीक आहे. भारतीय स्टेट बँकेची स्थापना झालेली आहे 1 जुलै 1955 दिवशी झालेली आहे. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढंच. याचा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल, स्पष्टीकरण जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.